सर्व नागरिकांना कळवण्यात येते की यवत गाव व परिसरामध्ये जातीय तेढ निर्माण झालेले दिनांक 1/8/25 ते दिनांक 3/8/25 रोजीचे 24 वाजेपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेला आहे। 5 किंवा 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र थांबण्यास मनाई आहे। बेकायदेशीर शस्त्रे, लाठी काठी, अग्निशस्त्रे बाळगण्यास मनाई आहे। प्रतिबंधित केलेल्या परिसरात मोर्चा आंदोलने करण्यास मनाई आहे। कोणतेही धार्मिक व राजकीय कार्यक्रम घेण्यास मनाई आहे। मी सध्या आहे दौंड तालुक्यातील यवत मधल्या मुख्य बाजारपेठेमध्ये आणि या ठिकाणी आपण बघू शकतो संपूर्ण बाजारपेठ आहे जी बंद आहे। दौंड यवत मध्ये जे आहे ते कलम 163 अनुसार जे आहे ते जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे। खरं तर 26 जुलै पासूनच या यवत गावामध्ये तणावाचं वातावरण होतं, मात्र त्याचा काल उद्रेक झाला आणि 2 गटामध्ये जो आहे तो मोठा वाद झाला, दगडफेक झाली, जाळपोळ झाली आणि त्यामुळे जे आहे ते वातावरण चिघळलेलं होतं। त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि हे वातावरण जे आहे ते शांत केलं। तेव्हापासून जे आहे ते यवतमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो तैनात केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचप्रमाणे जमावबंदीचे आदेश लागू केल्यानं आज शाळांना देखील सुट्टी देण्यात आलेली आहे। खरं तर 26 जुलै पासून सुरू झालेलं हे वातावरण, तणावाचं वातावरण, त्याचा काल उद्रेक झाला। अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली, अनेक गाड्या फोडण्यात आल्या। त्याच पद्धतीने जे आहे ते दगडफेक झाली आणि यानंतर जे आहे ते जिल्हाधिकाऱ्यांनी यवतमध्ये जे आहे ते जमावबंदीचे आदेश लागू केले। पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो यवतमध्ये तैनात आहे। काल दुपारपासून वातावरण जे आहे ते चिघळलं होतं, मात्र साधारणतः 1.5 ते 2 तासामध्ये पोलिसांनी संपूर्ण परिस्थिती जी आहे ती आटोक्यात आणली आणि त्यानंतर जे आहे ते कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त जो आहे तो यवतमध्ये तैनात आहे। स्वतः पोलीस अधीक्षक जे आहेत संदीप गिल या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत आणि ज्या सोशल मीडियाच्या पोस्टमुळे हे वातावरण सगळं चिघळलं त्याच्यावरती पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि ज्यांनी दगडफेक केली त्यांना पोलीस आयडेंटिफाय करून ताब्यात घेत आहेत। आता नेमकं याच्यामध्ये किती जणांना ताब्यात घेतलेलं आहे, जी माहिती मिळते आहे 20 ते 25 जणांना आतापर्यंत ताब्यात घेतलेलं आहे। किती अधिकृत माहिती अजून पोलिसांनी दिलेली नाही। त्यानंतर पोलीस काय माहिती देतात आणि अशीच शांतता जी आहे ती प्रस्थापित व्हावी आणि लवकरच यवतचं जे जीवन आहे सर्वसामान्यांचं ते सुरळीत व्हावं अशी जी इच्छा आहे ते सगळेच व्यक्त करतायत। मात्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या यवतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, एबीपी माझा, यवत, दौंड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।